दिवस चालू झाला की आपली कामाची यादी चालू होती. या कामाच्या याच्यामुळे गडबडीमध्ये आपण आपल्या स्वतःला पूर्णपणे विसरून गेल्यासारखंच होतं. आपल्यासाठी थोडा वेळ काढायची वेळ आली की आपण बाकीचे कामं समोर आली की ती वेळ आपल्या डोक्यातून विसरून जाते. त्यानंतर देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर थोडासा उशीरच झाला होता मला आज नाश्ता करायला. मग त्यानंतर नाश्ता केला आणि मग काय म्हणलं त्याला बाहेर जावं थोडंसं. बाहेर गेले तर बघते कपडे रात्रीपासून कपडे तसेच होते बाहेर वाळू घातलेले. मग ते काढले, त्याची मस्त घड्या घातल्या, त्याच्या कप्प्यात ठेवून दिल्या. सगळ्यांचे कपडे वेगवेगळेच केली कारण ते सगळे एकत्र केले की ते कपडे सगळे विस्कटून जातात, त्यामुळे परत कपडे सापडत नाही. असं दिवसभर असं थोडं मोठं काम चालूच असतं. मग काय संध्याकाळची 3:30 झाली होती दुपारची. तर दर्शन यायचा टायमिंग झाला. मग तिला भूक लागली होती. मग तिला पॉपकॉर्न खायचे होते. मी तिला म्हणलं मी बनवते, पण तिला बनवायचे होते. मग काय ती डायरेक्ट गॅसच्या वट्यावरच जाऊन बसली आणि पॉपकॉर्न बनायला घेतले. तिला पॉपकॉर्न पूर्ण होईपर्यंत पण दम निघाला. मग ते पॉपकॉर्न पूर्ण झाले आणि मग तिने खाल्ले. त्यानंतर मी एक छोटंसं कॉस्मेटिकचे सामान मागवलं होतं. पण आम्हाला घाईच असते ओपन करण्याची. मग तिने ते कॉस्मेटिक सामान ओपन केलं. हे असं छान होतं, ते खूप मस्त आलं. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.